नमस्कार, मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत। आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन। मित्रांनो, आपण शिक्षक भरती सर्वजण शिक्षक भरतीचे दुसरा टप्पा अर्थातच सेकंड फेज यासाठी मागील अनेक दिवसापासून महिन्यांपासून अविरतपणे संघर्ष करतोय। त्याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवलेत। निवेदन, आंदोलन, पाठपुरावा, उपोषणे या सर्व माध्यमातून आपण शासन प्रशासन दरबारी आपल्या व्यथा घेऊन जातोय। त्याच धर्तीवर आज 2 ऑक्टोबर सुट्टी असल्याने सर्व बांधवांना ऑनलाईन लढा या माध्यमातून अधिकाधिक व्यक्त होता येतील व आपल्या मागण्या संबंधितापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि हा विषय चर्चेला जाईल। ह्यासाठी आपण सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम ट्विटर ट्रेंडच्या माध्यमातून आपण आज व्यक्त होणार आहोत। 11 ते 1 या वेळेत जास्तीत जास्त संख्येने व्यक्त व्हा। आपण आपल्या स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून आपल्या ओळखीच्या मित्र मैत्रिणी, घरातील कुटुंब यांच्याही माध्यमातून व्यक्त व्हा। आपले बांधव सरळ सेवेच्या माध्यमातून, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून अभ्यासिकेत स्टडी पॉईंटला तयारी करत असतील तर त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपल्या मित्रांचे बरेचसे ट्विटर अकाउंट आहेत, त्याही माध्यमातून आपण व्यक्त होऊ शकता। पोलीस भरतीच्या माध्यमातून आपण जर काही तयारी करत असाल त्याही माध्यमातून अनेक बांधवांचे ट्विटर अकाउंट आहेत। एकंदरीत शैक्षणिक लढ्यात बहुतांशी व्यक्तींचे ट्विटर अकाउंट आहेत। दुसरी बाब, आपण संशोधक म्हणून विद्यार्थी असाल, PhDची तयारी करत असाल तर फेलोशिपच्या माध्यमातूनही अनेक जणांचे ट्विटर अकाउंट आहेत। त्यांनाही विनंती करा या लढ्यात सहभागी होण्यासाठी। अनेक सामाजिक विद्यार्थी संघटना आहेत, त्यांच्याही माध्यमातून आपण या आपल्या यूथ अँड स्टुडंट असोसिएशन, युवा विद्यार्थी असोसिएशन आयोजित आजच्या ट्विटर ट्रेंडमध्ये 11 ते 1 या वेळेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन आपल्याला आपल्या मागण्यांसाठी हा लढा कसा आक्रमक करता येईल यासाठी सर्वांनी योगदान द्याल ह्याच अपेक्षेसह बाकी ट्विटर ट्रेंड राबवताना काही अडचणी निर्माण झाल्यास, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आपल्या सर्वांना साठी टेलिग्राम त्यावेळेत आपण ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन ठेवणार आहोत। त्यामध्ये सर्वांनी जॉईन व्हा व आपल्याला आयत्यावेळी उद्भवणारे समस्या यावरही आपण चर्चा करू शकता व समस्यांचे निराकरण करू शकता। तुर्तास या विषयावर इथेच थांबतो। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह लवकरच। तोपर्यंत धन्यवाद।